महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांना जय आदिवासी, जय शेवा, जय जोहार। आज आपण बघतोय महाराष्ट्र राज्यातील 13 जिल्ह्यातील 17 संवर्गातील आदिवासी पेसा पदभरतीसाठी नाशिक येथे आज 26 दिवस झाले आदिवासी तरुणांचं आंदोलन चालू आहे। त्या आंदोलनाला आदिवासी नेते जे.पी. गावित साहेब, चिंतामण गावित साहेब आणि भास्कर गावित साहेब यांनी अन्न पाणी सोडून आमरण उपोषण चालू केले। त्यामुळे त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी, आपलं पेसाचं आंदोलन सक्सेस करण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी, त्यामुळे या मनुवादी जातीवादी जे आदिवासी खरं शत्रू आहेत, जे सुस्ताडासारखं झोपलेले हे मिंदे पासून अजित दादा आहे, यांना जागे करण्यासाठी आणि आपल्या आदिवासी समाजाचे जेवढे आमदार आहेत सगळ्यांना, झोपलेल्या आमदारांना जागे करण्यासाठी आणि पेसा कायद्याला न्याय मिळवून घेण्यासाठी आणि आदिवासी जमातीमध्ये घुसखोरी केलेल्या बोगसांना हाकलून लावण्यासाठी सगळ्या आदिवासी बांधवांनी दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी बुधवार आदिवासी आयुक्त कार्यालयावरती राज्यभर, राज्यस्तरीय सगळ्या राज्यातील आदिवासी बांधवांनी, सरपंचांनी, कार्यकर्त्यांनी, तरुणांनी एकत्र येऊन आदिवासी आयुक्तालयावरती धडकायचंय नाशिक येथे। त्यामुळे सगळ्या आदिवासी बांधवांनी आपल्या गावातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील, आपल्या भागातील सगळ्या आदिवासी बांधवांना आवाहन करा की दिनांक 28 ऑगस्ट रोजी सगळ्या महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांनी आदिवासी आयुक्तालयावरती लाखोच्या संख्येने धडकायचंय आणि त्या दिवशी माझा आदिवासी बांधव लाखोच्या संख्येने उपस्थित राहायला पाहिजे। तरच आपण या मनुवादी जातीवादी हुकुमशाही मिंदे सरकारकडून न्याय मिळवून घेऊ आणि तरच आपल्या मुलांना पेसाची भरतीला न्याय मिळेल, अन्यथा मिळणार नाही। त्यामुळे चला, मी स्वतः येतोय आंदोलनात सहभागी होण्यासाठी, तुम्ही स्वतः लाखोच्या संख्येने सहभागी व्हा। जय आदिवासी, जय शेवा, जय जोहार।